चला तर मंडळी बघा, आज जी मी रेसिपी बनवते ती अख्ख्या महाराष्ट्राची फेवरेट आहे आणि त्याचबरोबर बघा माझ्या लहान मुलाची पण फेवरेट आहे. म्हणजेच बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट असणारी ही रेसिपी आहे. ठीक आहे, तर बघा त्यासाठी अगोदर बटाटा छान सोलून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा अगदी पातळ पातळ त्याच्या स्लाइस कट करायच्या. तर बघा या ज्या चकल्या मी म्हटलं त्या बघा जितक्या पातळ होतील तितक्या पातळ बनवा. त्यानंतर बघा कढईमध्ये तेल घालून घ्या, त्यानंतर जिरं आणि मोहरी घालून घ्या. छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या कचऱ्या पाडलेल्या आहेत त्यामध्ये टाकून घ्या, छान परतवून घ्या. त्यानंतर नमक घालून घ्या, चवीपुरतं नमक घालायचं. बघा इथं मी 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घालायची, त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट आणि त्यानंतर बघा मी थोडासा मॅगी मसाला पण यूज केलेला आहे. मॅगी मसाला बघा पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नसेल तरी ठीक आहे. त्यानंतर बघा छान सगळं मिक्स करून घ्यायचं, आलटीपलटी करत 1-2-3 मिनटं परतवून घ्यायचं आणि नंतर बघा झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं. नंतर भरपूर सारी कोथिंबीर त्याच्यावरती पेरून घेतली आणि नंतर एकदा झाकण ठेवून मी वाफवून घेतलेलं आहे. बघा झाकण ठेवलेलाचा व्हिडिओ शूट कसं काय झालं नाही काय माहीत. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.